सो आपण काल आपला 7 दिवसांचा वर्कशॉप संपवला होता. पण जसं आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की एक सरप्राईज आपल्यासाठी आहे आज, कारण आम्हालाही खूप सवय झाली आहे रोज संध्याकाळी 4 वाजता येऊन तुमच्याशी गप्पा मारायची आणि रोज एक इन्स्टा व्हिडिओ आमच्या कुठल्यातरी खास मित्र किंवा मैत्रिणी बरोबर तुमच्यासाठी अपलोड करायची. सो फायनल चेरी ऑन द केक इज आमचा फेवरेट, not an actor but a great director and a lovely writer and a dear friend, Nikhil Mahajan. Hey! Hello, hi. बरं, हे Nice पण meeting you. म्हणजे अदिती, इट इज सो अमेझिंग. आणि मी आणि अदिती सतत हे बोलत असतो की दर एपिसोडला आम्हाला, दर प्रश्नाला आम्ही अर्ध्या तासात 10 मिनिटात अशा लोकांना बोलवलंय. अरे आता आहेस का रे, चल करायचं का. आणि निखिल ऑल्सो, मी मला असं वाटलं की मे बी शर्लॉकचा काहीतरी असेल आणि मग निखिल काहीतरी लिहित असेल किंवा निखिल बिझी असेल किंवा निखिल फोनच नाही उचलणार. तर निखिलने फोन उचलला नाही, त्याने मला फोन केला आणि मी त्याला म्हणलं आय कॉल यू बॅक. आणि मी त्याला फोन केला तर तो मला हो आताही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये, पण माझ्याकडे पेपर आणि पेन्सिल नाहीये. पण गेल्या 7 दिवसात आम्ही सगळं शिकलोय की कसं आपल्या प्रॉब्लेम्सना एक्सेप्ट करावं, कसं आपल्याकडे काय नाहीये तर त्याला शांतपणे हो म्हणावं. त्यामुळे डोंट वरी, तुझ्याकडे पेपर आणि पेन्सिल नसेल तर आमच्याकडे तुझ्यासाठी तेवढंच प्रेम आहे. तर सो अदिती, यू वॉन्ट टू स्टार्ट विथ द सरप्राईज सेशन आपलं आजचं की काय? आणि या सरप्राईज सेशन मध्ये मीच सरप्राईज झाले, कारण आपण सातत्याने हे म्हणतोय की हे डिजिटल जर्नलिंग नाहीये, हे हँड रिटन जर्नलिंगच आहे. आणि आता या पहिल्यांदा या प्रोसेसमध्ये मी म्हणणार आहे की ठीक आहे निखिल, चालेल तू या प्रश्नाचं उत्तर नाही लिहिलंस हाताने तर, कारण आपल्याकडे इट्स अबाउट ब्रेकिंग नॉर्म्स. आय नो, सो दिस इज हाऊ वी ब्रेक नॉर्म्स राईट अवे. म्हणजे सगळे शिकवलेले जे रूल्स आहेत ते आपल्यालाच ऍप्लिकेबल आहे पूर्ण प्रोसेसमध्ये होतात. तृप्ती, म्हणजे आपल्यावरच ते पहिले गिनिपिग म्हणून वापरतात आणि मग लोकांना आपण हे सांगतोय. आजचा जो विषय आहे तो सुरू करण्याआधी निखिल खूप खूप थँक्यू फॉर जॉईनिंग. आणि हाचा विषयच थँक्यू या गोष्टीवर आहे. कदाचित तुला ऑलरेडी याविषयी माहिती असेल, तू कुठेतरी वाचलं असेल, कारण आपण सगळेच ग्रॅटिट्यूड या विषयावर सातत्याने काही ना काहीतरी इंस्टाग्रामवर कुठलं पोस्ट येतं, फेसबुकवर कुठलं तरी पोस्ट येतं, किंवा लोक जनरली आपल्याला म्हणतातही की आपल्याकडे जे आहे काउंट युअर ब्लेसिंग, आपल्याकडे जे आहे त्याच्याविषयी नेहमी तुम्ही ग्रेटफुल राहा. तर आपल्याला हे कळत असतं. पण तुम्हा दोघांना हा ओपन प्रश्न आहे की आपल्याला हे जर कळत असेल तर आपण का ग्रेटफुल नसतो असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आपण खूप हावरट असतो ना, त्यामुळे एखादी गोष्ट मिळाली की आपल्याला होतं अजून वी आर कॉन्स्टंटली इन दॅट सर्च ऑफ की ओके हे झालं का. मग एकतर आपण ओव्हरवेल्म होतो की वा एवढं सगळं झालं, ओ माय गॉड. आणि मग नेक्स्ट मोमेंट वी आर लाईक अच्छा एवढं झालं आता अजून. सो द ग्रॅटिट्यूड जस्ट गोज आउट ऑफ द विंडो असं 2 सेकंदात, असं मला वाटतं. दॅट इज व्हॉट हॅपन्स टू मी. Okay. So, Nikhil? I don't know about Nikhil. No, I think there are a couple of ways, a couple of things that come in the way of saying thank you. I think first is ego. A lot of people have ego, and ego not in the sense that मला कोणाला thank you म्हणायचं नाहीये, पण ego with accepting that I have achieved something because of somebody else's help. You know what I mean? तर ते एक ऍक्सेप्टन्स तो कमी असतो, ते एक आहे. आणि आय थिंक दुसरं कुठेतरी बरेच लोक परसीव ग्रॅटिट्यूड ऍज अ साइन ऑफ वीकनेस एज वेल, इज व्हॉट आय फील. दॅट पीपल फाइंड इट, people think that saying thank you will make them appear weak. I think as far as I understand are the. हो, पण मी आभार मानण्याविषयी मी बोलत आहे. जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो तेव्हा मी असं म्हणते की एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात झाली, किंवा मला तुझी एक छोटीशी गोष्ट निखिल माहित आहे, जी माझी बहीण मंजिरी जिने तुझ्यासोबत काम केलंय, तिने मला सांगितली की कसं तुला शाहरुख खान सोबत काम करायचं. तू शाहरुखचा खूप मोठा फॅन आहे असं मला
तिने हम्म. सांगितलं आणि त्याच्या वाढदिवशी हो. तुम्ही त्याच्या घराजवळ जायचा, ती गोष्ट सांग ना आम्हाला. आणि मग कसं पूर्ण प्रोसेस चेंज झाली. अं, मी मी किती 2009 आय केम टू बॉम्बे. सो सिन्स 2009 आता 10 वर्ष झाली मला पूर्ण. तर 10 वर्षांमध्ये माझ्या प्रत्येक बर्थडेला आणि शाहरुखच्या प्रत्येक बर्थडेला both days at 12 o'clock I go to Mannat. Like that is something that I have done for 10 years. So it is something that I do because I love Shah Rukh Khan. I'm here because of Shah Rukh Khan in Bombay. So that is the story. ऑल अलॉंग मन्नतच्या बाहेर ना, म्हणजे सुरुवातीला मन्नतच्या बाहेर, येस ऑफकोर्स. हा, आणि आता तू मन्नत मध्ये जायला लागलास. जायला नाही लागलोय मी, यावर्षी जाऊच शकलो. I was able to go inside पण Mannat. ठीक आहे, लाईक नोईंग शाहरुख खान, इफ यू वुड हॅव टोल्ड हिम ही गोष्ट की हे मी असं करतो, तो तुला 20 जुलैला रात्री बोलवेल घरी जेवायला. That'll be quite sweet. But so पण कशी सगळी that is what स्टोरी आपली I used to एकदम do. अनरोमॅन्टिक केली. हे सांगितलंच नाही की तू शाहरुख सोबत काम करतोयस आणि त्याच्यात त्याला खूप वेळा भेटतोस. इट इज लाईक अ नॉर्मल कॉन्व्हर्सेशन वगैरे. असं तर स्पीड डायल वगैरे तो ते इंस्टाग्रामवर स्टोरीज मध्ये टाकतोच ना, कुठे मी इंस्टाग्रामवर स्टोरी मध्ये टाकतो टुडे वगैरे. No, पण no, it doesn't come naturally to me, like saying these things. But yeah, so I am doing a show with Shah Rukh Khan, which Shah Rukh Khan has produced, called Betab. And so for that, because of that, this year finally, last year, 2019, I went to Shah Rukh's house to meet him. So for me, that was kind of a Full circle. completion of a journey, like from when I first came to Bombay. So I first came in 2000, way before I went to film school. I used to work with Ramu. So that was around 2004. म्हणजे माझ्या सेकंड इयर इंजिनिअरिंगला वगैरे मी होतो तेव्हा. So 2004 मध्ये वगैरे. And so that time also I had gone to Mannat like late at night, and I didn't know anything about Bombay. So since then I have a connection. So more than the man, it is about that house. And so going inside Mannat was kind of for me end of the struggle. So I said that now my struggle. माझी मन्नत होती ती. So even after making 2 feature films, I somehow still felt like a struggler. Now I no longer feel like a struggler. I think my struggle is over. Like You have my struggle arrived meant finally. going inside that house. Yeah. I think for me that was my struggle, to get inside that house. So I've done that. So जेव्हा मी There's so much more to do. Sorry, काय? नाही, काय म्हणत होती मी ऐकलं नाही. तू काय म्हणत होतीस? आय ओव्हरलॅप. नाही, मी म्हणतात there is so much more to do आता ह्याच्या पुढे. After that he is arrived. Yeah. So जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो, सॉरी, हा बोल. No, please continue. So जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड म्हणतो तेव्हा आभार मानणं नाही, ग्रॅटिट्यूड फील करणं, म्हणजे स्वतःला हे फील करणं की मी एखादी गोष्ट ठरवलेली, किंवा मी जे स्वप्न ठरवलेलं, किंवा मी या जर्नीवर जायचं ठरवलेलं, आणि जेव्हा गोष्टी तशा पद्धतीने व्हायला लागतात, किंवा कधी कधी लोक मदत करतात. एका पॉइंट मला येऊन मी असंही काही लोकांकडनं शिकले किंवा ऐकलंय की आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम हे सुद्धा दे आर लाईक ब्लेसिंग इन डिस्गाईज. ते आपल्याला कळत नाही, पण जेव्हा माणूस त्याला सुद्धा ग्रॅटिट्यूड करायला लागतो किंवा त्यासाठी ग्रेटफुल व्हायला लागतो, तेव्हा एक वेगळीच स्पेस ओपन होते. मग तुमचं त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, आणि मग आपण प्रत्येक गोष्टीला ह्याच्यामध्ये मला नक्की काय धडा लपलेला आहे, किंवा मला ह्याच्यामध्ये काय नक्की शिकता येईल, अशा पद्धतीने पाहायला लागतो. सो आपण रोज एक प्रश्न देतो लोकांना, आणि आजचा प्रश्न असा आहे की अशा कुठल्या गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यातल्या ज्यांच्याविषयी तुला आत्ता ग्रेटफुल वाटतंय, किंवा ती कुठली नाती असतील, त्या कुठल्या खूप छोट्या गोष्टी असतील घरातल्या, किंवा तुझ्या वापरण्यातल्या, किंवा तुझ्या आवडीच्या अशा गोष्टी ज्यांना पाहून तुला खूप बरं वाटतं. म्हणजे कोणाच्या झाडाला फुल आलं की त्यांना किती ग्रेटफुल वाटतं. म्हणजे माझी बहीण जी आहे, तिच्या घरी पहिल्यांदा तिने टमेटो आला, ती फुलं होती एवढे दिवस, असं काही टमेटो आला, त्याच्यावरती एवढी खुश होती, ओ माय गॉड. पण अशी छोटीशी गोष्ट असू शकते, अगदी जराशी, किंवा खूप आपण एखादी गोष्ट टेकन फॉर ग्रँटेड घेतो.
आपल्याला वाटतं की ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी होतात आणि एवढं काही महत्वाचं नाहीये. पण जेव्हा आपण एक हा प्रश्न विचारतो स्वतःला की मी कुठल्या कुठल्या गोष्टींविषयी खरोखर मनापासून आभारी आहे किंवा ग्रेटफुल आहे, तेव्हा त्या गोष्टी आपल्याला गडद होऊन दिसायला लागतात. तर हा प्रश्न आहे तुम्हा दोघांना, की जर आत्ता आपल्याला विचार करायचा असेल आणि मग आपण पुढे एक्सप्लोर करूया ही कॉन्सेप्ट. आपण त्याच्यावरचे सगळे प्रश्न किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर वी विल गेट इन टू दॅट डिस्कशन. पण सध्या हा प्रश्न सोपा आणि सिम्पल आहे की अशा कुठल्या गोष्टी आहेत या लॉकडाऊन मध्ये, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यात लॉकडाऊन असून सुद्धा यू आर व्हेरी ग्रेटफुल. I तो think I'm grateful for the lockdown only. हे पहिली व्यक्ती आहे जिला नाही, लॉकडाऊनची खरंच. कारण लॉकडाऊन मध्ये एकतर अशा काही ग्रेट गोष्टी झाल्या, म्हणजे आपलं ग्राफोथेरपीचं वर्कशॉप झालं. लॉकडाऊन मध्ये मला कळलं की मी स्वतःसाठी काहीतरी लिहून ते शूट करून ते एडिट करून मी डिलिव्हर करू शकते. लॉकडाऊन मध्ये मला माझ्या आई बाबांबद्दलची रिलेशनशिप केवढी तरी रिपेअर झाली. लॉकडाऊन मुळे आय स्टार्टेड रिअलायझिंग व्हॉट रिलेशनशिप मीन्स टू मी, लाईक जे आपण आधी पण बोललोय की मी आधी खूप टँट्रम थ्रो करायचे आणि मग माझ्या लोकांवरतीच मी राग करायचे. बट ऑल दॅट हॅज चेंज्ड इन दिस व्हॉट एव्हर लिटल 40 days ऑफ मी बिईंग होम. ऑल्सो मी माझ्या पायाला सतत चक्र असतात, त्यामुळे मी बाहेर 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 फिरत असते. पण लॉकडाऊन मुळे मी इतकी कम्फर्टेबल झाले ना माझ्यामध्येच की मला तर नाही वाटत बाहेर जावं असं. मला हे कळलं की मला बाहेर जायला मजा यायची नाही, मी बाहेर फक्त फोमो म्हणून जायचे की ओ मग निखिल काहीतरी मजा करणार आहे का आणि मग त्याला भेटणार आहे का, मग मलाही जाऊ दे बाबा, नाही तर मी मिस करेन. मला तिथे जाऊनही काही फार मजा यायची नाही, मी आपली अशी बसायचे. बट द पॉइंट इज की नाव आय हॅव स्टार्टेड रिअलायझिंग की मला माझी कंपनी चालतीये, मला काही प्रॉब्लेम नाही, मला वेट नाही लागत आहे मी घरातनं बाहेर नाही पडले तर. सो आय थिंक दिस इज द बिगेस्ट ब्लेसिंग दॅट हॅज कम टू मी इन दिस लॉकडाऊन. ओके. एखादं ह्युमन कनेक्शन जे तुला असं खूप असं ग्रेटफुल असं वाटतं, तर 3 थिंग्स. एक खूप छोटीशी गोष्ट, एक अशी जसं तू म्हणाली लॉकडाऊन हेच ब्लेसिंग आहे, एक ह्युमन कनेक्शन आणि तिसरं तू ऑलरेडी कव्हर केलंय. सो व्हॉट कुड बी द ह्युमन कनेक्शन आणि व्हॉट कुड बी अ व्हेरी स्मॉल थिंग दॅट यू आर ग्रेटफुल फॉर? स्मॉल थिंग स्मॉल थिंग म्हणजे असं कनेक्शन आय एम व्हेरी क्लिअर अबाउट. माझा एक मित्र आहे खूप चांगला जवळचा, ज्याचं नाव आहे वरुण, आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर हिम बिकॉज तो सतत, आणि तसे 2 लोक आहेत. एक तर आदर मलिक आहे जो माझा खूप चांगला मित्र, आणि तो सतत मला फोन करून ये नाही चलेगा वो नाही चलेगा आरडाओरडा करतो तो खूप. पण मग तो इमिजिएटली 12 तासांनी मला सांगतो सॉरी वॉज आय टू हार्श, यू नो आय मीन दिस. सो ही इज द वन हुज ऍक्च्युअली पुश्ड मी टू मेक द शोभा कॅरेक्टर, आणि लिही आणि बनव आणि व्हिडिओ बनव आणि तिचा व्हिडिओ बघ आणि ती कसं एडिट करते बघ, मग कॉन्टेंट लिहायला जा. सो ऑल दॅट इज कमिंग फ्रॉम हिम. आणि माझं इमोशनल साईड विच इज वन इज अदिती नाव लास्ट 7 days मध्ये. पण वरुण जो माझा खूप चांगला मित्र आहे, जो ओव्हर द टाइम झालाय, आणि तो खूप लहानही आहे, पण तो इतका छान समजून घेतो ना मला, की मी जेव्हा लंडन मध्ये होते, जेव्हा मी ग्रीस मध्ये होते, आपला टाइमचा डिफरन्स एवढा आहे, बट ही वुड स्टील स्टे अप विथ मी. आय वुड टॉक टू हिम, आय वुड कीप वेंटिंग आउट माय फ्रस्ट्रेशन. आणि ही 13 years यंगर टू मी. पण तो काही असे लाईफ लेसन सांगतो ना मला, जे असे असतात की वाव तुला कळलं, मला कसं नाही कळलं हे. लाईक हिज लाईक डोंट एक्सपेक्ट, आणि ही डझंट एक्सपेक्ट. मला तो इतक्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवतो, विच इज सो ब्रिलियंट. आय मीन there are so many people in my life obviously that I'm thankful for, but these are the 2 main people who I am right now very thankful for. ओके. आता छोटीशी गोष्ट मी विचार करते तोपर्यंत आपण निखिलशी बोलूया. येस. मला असं ऐकायलाच मजा येते तुम्ही जे हो बोलताय. निखिल, पण अरे असं न हलता ऐकण्याचा रोल जनरली माझा असतो या कॉन्व्हर्सेशन मध्ये. तू कसा काय तो रोल? थोडं रोल रिव्हर्सल करूया आपण. तुला त्या दिवशी तृप्ती मला म्हणाली, अगं अदिती कळतच नाही की तू आहेस की तुझं स्क्रीन फ्रीज झालंय. मी अशी ती 5-7 मिनिटं बसली होती त्या दिवशी. मला पण तसंच आवडतं खरं तर, बसायला शांतपणे. पण सो मला एक बिग चेंज केम इन माय लाईफ, नॉट बिकॉज ऑफ द लॉकडाऊन बट ड्युरिंग बेताल. कारण
I was going through a very bad patch professionally before that. And after Betal, kind of everything fell into place and things got back to normal, etc., etc. But after Betal only, I started making it a point ki me grateful ahe. I mean, and I'm not saying grateful in the sense saying thank you to people, but simply being thankful for what I have. And we recently shot a film. I produced a film called June. We shot it in the very same housing society that I grew up in Aurangabad. तर मी जिथे मोठा झालो त्याच कॉलनीमध्ये आम्ही जाऊन ते शूट केलं. आणि मी ज्या बिल्डिंग मध्ये मोठा झालो, लाईक लिटरली वेर आय ग्रू अप इन दॅट सेम बिल्डिंग ऑफ दॅट टेरेस वी शॉट लाईक अ व्हेरी क्रुशियल सीन. दॅट वॉज व्हेरी इमोशनल फॉर मी. अँड आय रिमेंबर की मी माझ्या आई बाबांना दोघांनाही मेसेज केला तिथे बसून की बिकॉज दे वर शूटिंग अँड आय वॉज नॉट डिरेक्टिंग, सो आय वॉज प्रिटी मच जस्ट चिलिंग देअर ऑन दॅट सेट. त्यामुळे मी तिथे होतो आणि त्याच गच्चीवर म्हणजे किती किती रात्र आम्ही झोपलो आहोत सगळे मित्र. जस्ट यूज टू गो एट स्लीप ऑन द टेरेस बॅक देन. त्यामुळे इन अ वे इट वॉज लास्ट इयर बऱ्याच अर्थाने माझ्यासाठी 2019 वॉज अ इयर वेअर अ लॉट ऑफ थिंग्स केम फुल सर्कल. वेदर इट इज मी गोईंग बॅक टू माय रूट्स, फाइंडिंग आउट की मी इथला आहे आणि टू मेक पीस विथ दॅट इमोशन. कारण when you're from a small town and you come to a big city, and not just a big city but also to a line of work which is predominantly full of very confident people, म्हणजे अशी माणसं ज्यांनी खूप पुस्तकं वाचलेली आहेत, ज्यांनी खूप नाटक सिनेमे पाहिलेले आहेत. आणि तुम्ही जेव्हा स्मॉल टाउन मधून येतात तेव्हा फंडामेंटली युअर एंटायर स्कूलिंग इज जस्ट बॉलिवूड. म्हणजे मला बॉलिवूड सोडून काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे तिथून इथे आल्यावर एक जो चेंज असतो, त्यामुळे समहाव यू स्टार्ट ब्लेमिंग वेअर यू केम फ्रॉम बिकॉज यू आर नॉट एबल टू फिट इन वेअर यू आर. तर त्यामुळे काही अर्थाने मी जेव्हा बेताल केलं आणि जून केलं, आणि ऑफकोर्स आय वर्क अ लॉट, त्यामुळे थ्रू माय वर्क ओनली आय कीप फाइंडिंग माय सॅल्वेशन इन सम वेज. तर त्यामुळे मला तिथे गेल्यानंतर औरंगाबादला मला असं वाटलं की गच्ची तीच आहे, मी पण तोच आहे, पण तरीही सगळं बदललेलं आहे इन मेनी वेज. बिकॉज सो आय ऑटोमॅटिकली मेड अ रेझोल्युशन दॅट आय एम गोइंग टू बी मोर ग्रेटफुल. सो विच इज समथिंग जे मी करायला लागलोय खूप ऍक्टिव्हली. आणि कुठेतरी म्हणून मी माझं मागच्या प्रश्नाचं पण उत्तर मी इगो ह्याच्यासाठी म्हटलं की इगो इज नॉट इन सेइंग थँक्यू बट इवन इन फिलिंग ग्रेटफुल देयर इज अ सर्टन अमाउंट ऑफ इगो. कारण तुम्हाला हे नसतं मान्य करायचं की तुम्ही जे काही अचीव्ह केलंय किंवा तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं घडतंय हे फक्त तुमचं नसून ह्याला खूप गोष्टी रिस्पॉन्सिबल आहेत. लाईक यू राईटली सेड की काही तुमच्याबरोबर वाईट गोष्टी घडतात विच काइंड ऑफ कीप पुशिंग यू इन द राईट डिरेक्शन एक्सेट्रा एक्सेट्रा. तसं मला असं वाटलं की आय स्टार्टेड मेकिंग अ व्हेरी कॉन्शियस एफर्ट टू बी थँकफुल इन जनरल. आणि त्यामुळे हे मी करतोय प्रॅक्टिस गेले 6 महिने आणि इट हॅज मेड अ बिग डिफरन्स इन माय लाईफ. डेफिनेटली वन ऑफ द थिंग इट हॅज मेड मी मच कामर आणि मच मोर कंपोज आणि शांत. पण दुसरा, आणि या लॉकडाऊन मध्ये इफ आय एम थँकफुल, आय थिंक आय एम व्हेरी थँकफुल दॅट I don't have to worry about basics. I am very grateful that I don't have to worry की आणखीन 6 महिने जरी लॉकडाऊन चाललं तरी मला स्ट्रेस नाहीये फंडामेंटल सर्व्हायव्हिंगचा. आणि आय थिंक दॅट इज द थिंग आय एम मोस्ट ग्रेटफुल फॉर. आणि ह्युमन कनेक्शन्स, आय वुड से दॅट आय हॅव earned a lot of people over the last few years who I can call up at 2 o'clock. आणि जे मला माहिती आहे की even in this lockdown, if I make one phone call, there are going to be 10 people who will ते म्हणजे पोलिसांना लक्ष न देता, कशाचाही विचार न करता ही माणसं येऊन उभी राहतील दाराशी. आय थिंक दॅट इज, आय एम इमेन्सली ग्रेटफुल to have that. That is, so I think these two things, and then I'm very grateful for Sherlock. I think he keeps me very balanced and on my toes. Sherlock आता कुठेतरी जाऊन ना थांबा. Sherlock आता आय डोंट नो, मला जरा अँगल खूपच तो, कारण विचित्र दिसतोय का तुम्हाला? तो दिसतोय का? नाही, खाली खाली जमिनीवर बसलाय तो. कपाटाच्या मध्ये झोपतो तो. So if it was my cell phone, I could have done this much easier. But I'll send you a picture later. वेडा आहे तो.
शर्लॉक मला आठवतो जेव्हा तो जस्ट पिल्लू होता छोटस, तेव्हा तो ना घरभर धावायचा. देन ही वुड गेट सो टायर्ड की तो असा कार्पेट सारखा असा झोपून जायचा. बाहेर जातो तो. चारी पाय पुढे मागे असा तो बिछायचा खाली, पसरायचा बेसिकली. Yeah, so that is what. So So the cute. small thing is Sherlock that I'm grateful for. He's just 20 kgs, but I'm very grateful. सो आपण बऱ्याचदा हा जो मुद्दा तू म्हणालास तो किती सुंदर आहे. मला एक कोट आठवतंय की एखाद्या गोष्टीसाठी जर आपल्याला एन्टायटलमेंट वाटली, की एन्टायटलमेंटचा मराठी शब्द मला माहित नाहीये पण मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन, की हे एवढं मला मिळायलाच पाहिजे. जर मी या घरातून आलोय किंवा मी या पोझिशनला पोहोचलोय की मी या सोशल स्ट्रक्चरचा भाग आहे, तर मला हे तर बेसिक असायलाच पाहिजे. ह्याला आपण गृहीत करतो काही गोष्टी, काही हो, पण गृहीत धरतो बिकॉज ऑफ युअर टायटल, की जे तुम्हाला डिरेक्टरचं टायटल किंवा कोचचं टायटल किंवा ऍक्टरचं टायटल, हे जे टायटल आपल्याला आहे त्याला त्याच्यामुळे मला एवढं मिळायलाच पाहिजे असं आपण गृहीत धरतो, त्याला एन्टायटलमेंट म्हणतात. तर ते माझं खूप आवडतं कोट आहे. ब्रने ब्राऊन नावाची एक थेरपिस्ट किंवा रिसर्चर आहे, तिचं हे कोट आहे. ती म्हणते की जर एन्टायटलमेंट असेल आणि आपण एखाद्या गोष्टीला प्रिव्हिलेज म्हणून बघत नसू, तर त्या दोघांमध्ये फरक एवढाच आहे की आपण ग्रेटफुल नाही आहोत. एखादी गोष्ट मला मिळते ह्याचं मला जेव्हा अप्रूप वाटतं की अरे बापरे मला मिळाली आणि किती छान आहे वगैरे, हे तेव्हाच वाटतं जेव्हा आपल्या मनामध्ये ग्रॅटिट्यूड असतो. जेव्हा आपण गोष्टी हा ठीक आहे ना एवढं तर मिळायलाच पाहिजे या झोनला जातो, तेव्हा मग तीच गोष्ट आपल्याला खूप आनंद नाही देत. आणि जसं निखिल म्हणाला की खूप शांत वाटायला लागलं जेव्हापासून मी थँक्यू म्हणायला लागलो किंवा ग्रेटफुल वाटायला लागलं. तर हा जो इगो आहे त्या इगोचा खूप मोठा रोल आहे, की कुठलीही गोष्ट माझी किंवा माझ्या अस्तित्वाशी कनेक्टेड अशी असली की तिला आपण आपलीच मानायला लागतो आणि मग ती तशीच वागायला पाहिजे. मग ती नात्यांमध्येही होते, मग ती गोष्ट आपली एखादी वस्तू असू शकते, ती गोष्ट आपली ही कुठल्याही प्रकारची अटॅचमेंट असू शकते. तर जर कॉन्व्हर्सेशन थोडंसं डीप आपण घेऊन जायला तयार असू तर मी अटॅचमेंट या विषयावर बोलेन, कारण बऱ्याचदा लोकांचं कन्फ्युजन याच्यावर खूप जास्त असतं. तर इफ यू गाईज आर रेडी वी कॅन जम्प इन टू इट. Yeah, go for it. I am scuba diving with you forever. I am a deep person only, so what to Okay, done. Yeah, I think Let's Nikhil do is it. also a very deep thinker. तर अटॅचमेंट हा जो विषय आहे त्याच्याविषयी असं आहे की ती गुणी दोघं स्टुडंट असल्यासारखं असं ऐकतात, तर त्यामुळे मी पण अगदी म्हणजे अरे मी आता अजून एका विषयावर बोलतेच असं होतंय मला. सो बऱ्याचदा लोकांना हा एक मुद्दा असतो की लोक खूप स्टबर्न वागतात किंवा जिद्दी वागतात, आणि कोणी जिद्दी वागत असेल त्यांना वाटतं की मला हे बरोबर वाटतंय आणि मी याबाबत फर्म आहे, तर मी हे असं माझा जो मुद्दा आहे तो मांडणं आणि त्याला धरून राहणं खूप गरजेचं आहे. आणि मी तेव्हा नेहमी असं विचारताना एक्सप्लेन करताना की स्टबर्ननेस आणि फर्मनेस ह्याच्यामध्ये काय फरक आहे. त्यामध्ये फरक एवढाच आहे की जेव्हा मी स्टबर्न असते तेव्हा मी हा मुद्दा बरोबर आहे म्हणून पकडून नाही धरत, हा मुद्दा माझा आहे म्हणून पकडून धरते. सो म्हणजे मी किंवा माझी त्या मुद्द्याशी असलेली अटॅचमेंट माझ्यासाठी जास्त महत्वाची असते. आणि द व्हेरी मोमेंट मला असं वाटतं की हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे, तर तेव्हा मी फर्म असते, पण माझंच ऐकून घ्या हे महत्वाचं नसतं. तर ही अटॅचमेंट एकदा आली की सगळ्या गोष्टींशी आपलं नातं खूप बदलून जातं. मग माझंच ऐकून घेतलं पाहिजे, माझ्याच गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये इगो आणि अटॅचमेंट आय फील की ते खूप सिनॉनिमस आहे. ते खूप म्हणजे एकमेकांशी खूप कोरिलेटेड शब्द किंवा टर्म्स आहेत किंवा इमोशन्स आहेत. जर आपल्याला कुठल्याही गोष्टीवर बदलायला त्रास होत असेल, कुठली गोष्ट सोडायला त्रास होत असेल, तर आपण बऱ्याचदा लोकांना ब्लेम करायला लागतो आणि तेव्हा तर ग्रेटफुल वगैरे वाटणं काही ऑप्शनच नसतो. पण जर आपल्याला कळलं की एक स्टेप मागे ह्याच्यामध्ये कुठेतरी मी अटॅच झाले माझ्या मुद्द्याशी, या गोष्टीशी, या व्यक्तीशी, आणि मग ती अटॅचमेंट सोडणं एवढं डिफिकल्ट होतं की मग आपण त्याच्या सोबत म्हणजे एखादी गाडी पकडायची असेल ट्रेन आपल्याला आणि आपण पळत असू,
तर आपण तो ज्या सिमरन ज्या जिले अपनी जिंदगी वाल्या सीन मध्ये तर आपण एका स्पीड पर्यंत ते पकडू शकतो. पण समजा ती ट्रेन खूपच फास्ट झाली आणि आपण आपला हात तरी धरून ठेवला आणि आपण तो सोडलाच नाही, तर आपण त्याच्यासोबत ऍक्च्युअली फरफटच जाणार. पण बऱ्याच आपली अटॅचमेंट आपल्याला असं करते की आपल्याला कळतंय की प्लॅटफॉर्म संपतोय, पुढे अजून मी पळू नाही शकत, पण तरी सुद्धा आपण अटॅचमेंट सोडायला तयार नसतो. अँड दॅट बिकम्स अ प्रॉब्लेम. सो जिथेही आपल्याला ग्रेटफुल वाटत नाहीये, ते ग्रेटफुल न वाटण्याचं कारण हे आहे की माझ्या मतांना किंवा काय झालं पाहिजे मिनिमम ह्याविषयी मी खूप जास्त अटॅच्ड आहे आणि ते जर मी सोडूच नाही शकले किंवा माझी माझी काम करण्याची पद्धत अशीच आहे, त्या गोष्टीलाही मी खूप अटॅच झाले, तर नक्की काय करायला हवं किंवा अजून काय करता येईल. पूर्ण वर्कशॉपमध्ये आपण ऑल्टरनेट पर्स्पेक्टिव्ह बिल्ड करायचा खूप प्रयत्न केला की आपण हे केलं तर काय होईल, मग ते करून बघूया, मग हे ड्रॉपच केलं, मग हे ऍक्सेप्टच केलं. पण जर अटॅचमेंट फंडामेंटली असेल ना, तर आपण काहीच हे प्ले आउट नाही करू शकत. म्हणजे आपलं एक फ्लो, एक ऑब्जेक्टिव्ह आहे जे आपण त्या स्ट्रोक मध्ये बिल्ड करतोय, एस स्ट्रोक मध्ये. आणि तो स्ट्रोक मी 2-3 मिनिटांनी आपले कॉन्व्हर्सेशन हे पूर्ण झाल्यावर एकदा दाखवेन, जी लोक आता नवीन या प्रोसेसला जॉईन करतायत. तर जरी निखिल करणार नसेल तरी मी तो एकदा दाखवेन. पण कुठल्याही सिच्युएशनला रिॲक्ट करताना जर आपले मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल असतील, तर आपल्याला तिथे स्टक नाही वाटत. आपल्याला असं नाही वाटत की समजा एक ऑप्शन नाही झाला तर मी मेलोच, मी गेलोच, असं नाही वाटत. कारण आपल्याकडे बरेच ऑप्शन्स अवेलेबल असू शकतात. आणि ते करण्यासाठी ज्या गोष्टीशी आपण अटॅच आहोत त्याच्यापासून थोडंसं दूर होऊन एक तटस्थ भूमिका बिल्ड करायची प्रॅक्टिस आपल्या सगळ्यांना सातत्याने करणं खूप गरजेचं आहे. तर ते नाही करत असू तर वी सफर बिकॉज ऑफ दॅट. ती ट्रेन खूप फास्ट झाली तरी आपण हात सोडायला तयार नसतो. सो आपला जो पॉडकास्ट झाला, तृप्ती आणि मी एक पॉडकास्ट करतो, दोघी आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आहोत IVM नावाच्या. तिचा आहे गोलगप्पा. गोलगप्पा. हा, आय वॉज अबाउट टू से. आणि माझा पॉडकास्ट आहे ऍब्सोल्युटली राईट. तर तृप्ती त्यावर माझी गेस्ट होते आणि तेव्हा मी तिला ऍक्च्युअली भेटले. तोपर्यंत मला तृप्ती माहित होती आणि मंजिरी थ्रू अशी ओळख होती, पण असं रिअल कधी भेटलो नव्हतो. तर तेव्हा पहिलंच वाक्य ती म्हणाली की मी ना मला कमिटमेंट्स ठेवायला खूप आवडतात. म्हटलं म्हणजे काय, मी कमिटमेंट फोबिक ऐकलंय, हे काय पहिल्यांदाच ऐकते. नाही, मला कमिटमेंटशी खूप कमिटमेंट आहे. तर म्हणजे व्हॉट युअर ऍज अ कमिटमेंट, प्रॉबेबली दॅट इज द अटॅचमेंट, तृप्ती. म्हणजे माईट हॅव टू क्वेश्चन दॅट की मला कमिटमेंट म्हटलं की त्याचं मी क्रेडिट घेते आणि म्हणजे मी किती कमिटेड आहे असं स्वतःला सांगत असते. मग त्याच्या अंडर जे लपलेली अटॅचमेंट आहे किंवा माझी जिद्द आहे हे पॉइंट न सोडायची, ती लपून जाते. कारण आपण बऱ्याचदा असं करतो, एखादी गोष्ट जी आपल्याला कळते की आपण चुकीची करतोय त्याला आपण लगेच असं काहीतरी गिफ्ट रॅप मध्ये रॅप करतो आणि किती छान असं स्वतःला सांगत राहतो. म्हणजे आपल्याला स्वतःला त्याचा त्रास कमी व्हावा एवढंच कारण असतं. आणि दॅट्स हाऊ यू सर्व्हाइव्ह थ्रू अब्युझिव्ह किंवा अनकम्फर्टेबल किंवा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्स, की ते गिफ्ट रॅप आपण पकडून ठेवतो आणि म्हणतो गिफ्ट रॅप छान आहे ना, मीच केलंय, पण त्याच्या आतमधली गोष्ट पण छानच असणार. हे मी बऱ्याचदा असं सारखं सारखं म्हणत असते की कधी कधी टू सी थिंग्स फॉर व्हॉट दे आर, इट इज पेनफुल. की आपल्याला नसतात पाहायच्या गोष्टी. काळ्याला काळं म्हणणं हे खूप डिफिकल्ट आहे. मग त्याला थोडंसं पांढरा टाकून आपण ग्रे एरिया बनवतो की नाही, ह्याच्यावर लाईट चेंज केली ना की किती हा ग्रेच वाटतोय वगैरे, असं स्वतःला कन्व्हिन्स करत असतो. पण हे काळच आहे आणि आपलं म्हणजे आता जे काही होतं ते तुटलंय किंवा आपलं मन तुटलंय हे मानायलाच आपण तयार नसतो. निखिल, ओव्हर टू यू. माझा उलटा प्रॉब्लेम आहे. मला अजिबातच अटॅचमेंट फील नाही होत. सो आय like absolutely I really sincerely don't get attached to things, to objects, to people. I avoid getting attached beyond a certain point. um, जे तू म्हणालीस की डिफरन्स बिटवीन being attached and being firm, so I think I'm very firm about my principles and my what I feel, but I definitely try to not काय त्याला म्हणतात, पाईल देम ऑन टू इतरांवर. तर ते मी अवॉइड करतो जमेल तितकं. म्हणजे आय डोंट थिंक मी आय डू अ व्हेरी गुड जॉब ऑफ इट. पण ऍज फार एज गेटिंग अटॅच्ड इज कन्सर्न्ड, माझा प्रॉब्लेम नेहमी कमी अटॅच होणे हाच आहे. म्हणजे
माझ्याबद्दल लोकांना जी असलेली कंप्लेंट ही मोर दॅन की मी खूप जास्त अटॅच्ड पेक्षा तू जास्त डिटॅच्ड आहेस हीच जास्त कंप्लेंट माझ्याबद्दल असते की आय हॅव बीन ऑलवेज ब्लेम्ड ऑफ बिंग टू डिटॅच्ड. आणि ते म्हणजे आय थिंक इव्हन तृप्ती मस्ट हॅव एक्सपिरियन्स इट. मी म्हणजे आय एम नॉट आय एम रिलायबल बट यू कॅनॉट काउंट ऑन मी, यू नो व्हॉट आय मीन. सो हे मला न कळलेलं वाक्य, प्लीज आय नीड एक्सप्लेनेशन ऑन दिस. बट यू कांट काउंटर ऑल राईट देन. बट त्यामुळे तसं आहे. तर त्यामुळे मी जरा अति डिटॅच्ड आहे इनफॅक्ट. तर दॅट इज समथिंग आय वुड लाईक टू वर्क ऑन ऍज अपोज टू. म्हणजे मला बट आय डू नीड दॅट एरिया डज नीड वर्क. कारण याचा पटकन स्नॅप आउट होऊ शकतो गोष्टींमधून आणि मला काहीच नाही वाटत. सो म्हणजे आय ऍक्च्युली डोंट फील पेन ऑर पण तू रिमोर्स असा ऑर एनिथिंग. होतासच की असं झालास? नाही, मी असाच होतो अगं. मला त्या गोष्टीचा अवेअरनेस हा नंतर आला. आय थिंक वन्स आय स्टार्टेड रायटिंग. आणि कारण ही जी क्वालिटी आहे डिटॅच असणं इज कन्सिडर्ड टू बी अ व्हेरी बॅड थिंग ऍक्च्युली, स्पेशली इन रिलेशनशिप्स. म्हणजे फॅमिली, आई बाबांबरोबर वगैरे. त्यामुळे त्यांना फार विचित्र वाटतं माझं जे वागणं आहे ते. पण आता बिकॉज आय राईट आणि बिकॉज आय डू द जॉब दॅट आय डू, आय हॅव बीन एबल टू, म्हणजे मला त्यातलं एक रिझनिंग कळतं माझं मला की इट इज पॉसिबल की असं असू शकतो माणूस. नाही सो आय हॅव काइंड ऑफ मेड माय पीस विथ इट. बट आय एम इन जनरल अ व्हेरी डिटॅच्ड पर्सन. म्हणजे आय डोंट अटॅच ऍट ऑल. मला हे आय एम जस्ट थिंकिंग अबाउट इट लाऊड. मला असं वाटतं की आय गेट दॅट अ लॉट फ्रॉम पीपल. मला अजून आठवतं, आम्ही लहानपणी ना घर बदलत होतो आणि घर बदलताना आमच्या घराची एक खिडकी होती. ती मंजिरीची आणि माझी खूप आवडती अशी जागा होती, तिथे जाऊन बसायचं आणि आम्ही तिकडे असं खूप गप्पा मारायचो. आणि इट वॉज लाईक अ स्पॉट, एव्हरी हाऊस हॅज अ स्पॉट. आणि जेव्हा मी ते घर सोडत होतो तेव्हा मंजिरी त्या खिडकीविषयी खूप इमोशनल होती, की त्यातला व्ह्यू असा आम्हाला सकाळी सकाळी त्यातून आकाश दिसायचं, पक्षी दिसायचं, खूप सुंदर असं, म्हणजे चाइल्डहुड मेमरीज राईट. आणि ती इमोशनल होत असताना आय वॉज लाईक ऍब्सोल्युटली नॉर्मल. आणि तिला असं, अरे असं कसं, म्हणजे मला एवढं वाटतंय, तुला कसंच काही नाही वाटत आहे. आणि दोज वर फन सम मोमेंट जेव्हा मला कळलं की मला खरंच नाही वाटत. म्हणजे त्याच्या आधीचं घर आम्ही सोडलं तेव्हा पण मला काहीच नाही वाटलं. म्हणजे लोक अशी खूप ढळाभळा अशी रडत होती की अरे तुम्ही चालला शेजारी पाजारी वगैरे. आणि आम्हाला लाईक या ओके, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. त्यांच्याकडे मी फक्त असं ऑब्झर्व करत होते. पण आता माझं काम पाहिल्यावर मला कळतं की मी मी खूप डिटॅच आहे. म्हणजे नात्यांमध्ये सुद्धा किंवा ओव्हरऑल कॉन्व्हर्सेशन मध्ये क्लायंट सोबत सुद्धा मी खूप अशी तटस्थ राहू शकते. पण दॅट आय थिंक इफ दॅट इज पार्ट ऑफ युअर वायरिंग देन इट कांट बी चेंज. पण कधी कधी लोक हे मिस करतात की डिटॅच असताना आपण लोकांशी एम्पथेटिक असायचं नाही, असं नाहीये. की लोकांच्या भावना किंवा त्यांच्या इमोशन्सना समजून त्यांच्याशी इन्व्हॉल्व्ह होणं, ह्याच्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. तर व्हॉट एरिया यू आर टॉकिंग अबाउट इज नॉट रिड्युसिंग डिटॅचमेंट, इज इन्क्रीजिंग इन्व्हॉल्वमेंट. छान बट माझी एक आठवण आहे जी मला अशी पटकन, जेव्हा तू त्या खिडकीबद्दल बोललीस ना तेव्हा मला आठवली की माझे लहानपणी ना केस खूप राठ आणि कुरळे कुरळे होते, असे घाण. तर एकदा खूप छान खेळताना ना तसे घामाने छान मऊ झाले होते. आणि माझ्याकडे एक हेअरबँड होता, मला अजून आठवत तो हेअरबँड, व्हाईट कलरचा असा 1 सेंटीमीटरचा हेअरबँड, थोडासा मिल्की व्हाईट टाइप्स. आणि तो खेळता खेळता तुटला. ठीक आहे, तसा 2 तुकडे झाले. तर तो हेअरबँड मी कितीतरी वर्ष माझ्या ड्रॉवर मध्ये ठेवला होता तुटलेला. बिकॉज माझं होतं की हा हेअरबँड, ह्याच्यामुळे माझे केस खूप छान झाले होते. आय कॅनॉट लेट गो ऑफ दी हेअरबँड. बट आय रिअलाइज की इव्हेंच्युअली नाव मी त्या लेवलवरती आले की आता मी तुटलेल्या गोष्टी फेकून देते, फार त्याला असं धरून ठेवत नाही. मला मी मागे ते हे बघत होतो, जॅपनीज देर इज जॅपनीज इंटिरियर, दे कॉल इट समथिंग की अरे मिनिमलिस्टिक. minimal. So I loved that so much. Not the fact that they have just like 5 set of clothes, not that. ते जरा जास्त एक्स्ट्रीम आहे. पण
म्हणजे मला हे कधीच नाही वाटलंय कुठलीच वस्तू ठेवावीशी. मी माझं लॅपटॉप्स ठेवतो फॉर सम रिझन, पण त्याच्यात कुठेतरी माझी जुनी स्क्रिप्ट असेल वगैरे म्हणून. पण दॅट इज ऑल्सो व्हेरी प्रोफेशनली ड्रिव्हन. म्हणजे आय व्हेरी रेअरली फील लाईक होल्डिंग एनी आयटम ऑर पर्सन. मला काहीच वाटत नाही. म्हणजे मला फार क्वचित मला कशाचं तरी वाईट वाटतं की अरे, म्हणजे ऑफकोर्स वेन पीपल डाय आय फील बॅड, बट अपार्ट फ्रॉम दॅट आय व्हेरी रेअरली आय फील बॅड की असं दुःख काहीतरी, अरे आपलं हे वस्तू तुटली किंवा काहीतरी झालं. काहीच वाटत नाही मला, अजिबातच काही वाटत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती मी जनरली कोणाला सांगत नाही, पण आपल्या सिरीज मध्ये जेव्हा शुभंकर तावडे आलेला तेव्हा तो असं म्हणाला की तुला चंद्रप्रभा म्हणू की अदिती म्हणू. त्याची ही गोष्ट आहे. तर मी 26 वर्षाची होते तेव्हा माझं लग्न तेव्हा नुकतंच झालेलं, आणि तेव्हा मी एका फेज मधून गेले जिथे 18वे 18.5 म्हणजे 18.5 असताना मी घर सोडलं, कारण बाबांना ग्रॅफॉलॉजी या करिअर विषयी खूप म्हणजे राग म्हणण्यापेक्षा त्यांना ते पटलं नाही. माझे बाबा असे आर्टिस्ट आणि कम्युनिस्ट होते, त्यामुळे त्यांना वाटलं हे काय करिअर बिरियर करायचं नाही, आणि तसं फुल फिल्मी झोन मध्ये गेले आणि मला म्हणाले हे जर करायचं असेल ना तर आत्ताच्या आता घर सोडून निघून जा. मी पण फिल्मी झोन मध्ये निघून गेले. तर त्यामुळे त्याच्यानंतर एज्युकेशन बाकी सगळं स्वतः सपोर्ट केलं. आणि देन मी एक स्वप्न डोक्यात ठेवलेलं की मला ग्राफॉलॉजिस्ट म्हणजे हे पाहिजे, म्हणजे रेडिओ शो पाहिजे, मग टीव्हीवर इंटरव्ह्यूज पाहिजे, म्हणजे काय आपलं बेसिक आपल्याला जे वाटतं त्यावेळी तशी लिस्ट बनवलेली की असे पैसे मिळायला पाहिजे, अशी लोक असायला पाहिजे. आणि ते सगळं झालं पूर्ण 25 वर्षापर्यंत. म्हणजे जुहूमध्ये ऑफिस वगैरे झालं आणि सगळं झालं, म्हणजे पूर्णच झालं. आणि मग मला कळेल ह्याच्या पुढे काय करायचं. आणि तेव्हा जो ब्रँड बनला तो माझ्या नावाचा बनला, कारण आम्ही काही ब्रँडिंगची लोक बिक हायर केली आणि PR वगैरे हायर केलं. तर ते म्हणाले असं पर्सनल ब्रँडिंग वगैरे. आणि मी होते 25 वर्षाचीच ना तेव्हा, मला खूप काही कळायचं नाही या गोष्टीमधलं. आणि एक पॉइंट आला जेव्हा मला वाटलं या चंद्रप्रभा नावामध्ये तर मी स्टक झाले. म्हणजे हे नाव म्हटलं की मला कोच सारखं वागावं लागतं, मला असं बिहेव करावं लागतं, तसं बिहेव करावं लागतं. आणि बऱ्याच लोकांची एक अपेक्षा झाली की मी नक्की काय करायला पाहिजे. आणि मी मनाने 23-24 वर्षाचीच होते ना, म्हणजे मी कोणाशी जरी बोलले तरी आय ऑल्सो हॅड द साइड ऑफ बिईंग अ यंग गर्ल. तर त्या प्रोसेसमध्ये मी एक दिवस उठले 26 वर्षाची असताना आणि मी म्हणाले बॉस आपण ना या आयडेंटिटीला खूप अटॅच झालोय. आणि त्या मी खूप स्पिरिच्युअल मेडिटेशन वगैरे पण खूप करायचंय. मी एक दिवस उठले आणि मी म्हणाले बॉस डन. आणि माझा एक्स हजबंड असं मला म्हणाला डन म्हणजे काय, कारण त्याला तोपर्यंत माहित होतं की ही थोडीशी सर्किट आहे. तर मी म्हणाले की एनिथिंग दॅट आय आयडेंटिफाय और एनिथिंग आय फील अटॅचमेंट विथ आय एम गोना डिझोन इट. मग दॅट मेंट माय क्लोथ्स, त्याच्यावरची मला अटॅचमेंट वाटली, माय बुक्स ज्याच्याविषयी खूप अटॅचमेंट वाटली, म्हणजे ते सगळ्यात डिफिकल्ट होतं. आणि असं करता 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 लिस्टमध्ये वन थिंग दॅट जस्ट केप्ट स्टँडिंग आउट वॉज माय नेम. कारण ते सगळीकडे असं चंद्रप्रभा.com आणि याव आणि त्याव सगळं त्या नावाविषयी असं खूप काय काय झालेलं. तर मी म्हंटल इफ दॅट इज माय अटॅचमेंट आय एम गोना ब्रेक इट, असं म्हणून मग मी त्या प्रोसेसमध्ये नाव चेंज केलं ऑफिशियली सगळीकडे. आणि आणि आय बिकेम नोबडी. त्या प्रोसेस झाल्यानंतर म्हणजे त्याला 2-3 महिने लागले, पण आय बिकेम नोबडी न्यू एनिथिंग अबाउट मी. आणि मी सबॅटिकल घेतली. आणि दॅट नोबडी इयर वॉज सो रिव्हिलिंग फॉर मी की मला पण सवय झालेली ना, कुठे पण गेलं की लोक असं ऑलरेडी मला ओळखायची. आणि सबॅटिकल पण घेतली, त्यामुळे कामही मी ब्रेक केलं, त्यामुळे क्लायंट्स असं सारखे येऊन भाव मिळणं पण बंद झालं. तर सगळंच बंद झालं. इट वॉज एक अ कम्प्लीट रिइन्व्हेंटिंग युअर सेल्फ. आणि म्हणून मी नाव अदिती असं स्वतःच ठरवलं, बिकॉज दॅट मीन्स अनबाउंडेड. तर म्हणलं चला करून बघूया आपल्याला हे नवीन आयुष्य कसं वाटतं. पण आय मस्ट से की इट वॉज अ ग्रेट एक्सपेरिमेंट इनिशियली, पण आय एम व्हेरी ग्रेटफुल की त्याच्यानंतर मग अटॅचमेंट तर खूपच डिफिकल्ट झाल्या, बिकॉज वेन यू गो थ्रू युअर आयडेंटिटी बिंग डिटॅच, मग सगळंच म्हणजे एवढ्या वर्षांनी तुम्ही जे काही बिल्ड केलं तेच सोडून दिलं. इट वॉज आफ्टर दॅट आय थिंक इट वॉज व्हेरी कामिंग. त्याच्यानंतर मी खूप शांत झाले मनातच, की मग ते सगळी कॉम्पिटिशन सगळी खड्ड्यात गेली, बिकॉज ऍट द एंड यू आर रनिंग बिहाइंड टू बिल्ड समथिंग, मेक युअर नेम, ते पॅट ऑन युअर बॅक. मग सगळं सुटल्यानंतर त्यांनी लाईक ओके नथिंग मॅटर्स टेक्निकली. आणि ती जी मनाची शांतता होती आय फेल्ट त्याच्या पुढे पलीकडे एव्हरीथिंग इज लाईक ओके, म्हणजे नथिंग मॅटर्स. वाव.
आय डोंट थिंक मला ते नाही करता येणार डेफिनेटली, बिकॉज आय एम व्हेरी व्हेरी पर्टिक्युलर अबाउट द लेगसी आय वॉन्ट टू लिव्ह बिहाइंड मी. सो आय थिंक दॅट इज समथिंग दॅट आणि सो Sure वॉज you will. आय, बिकॉज सो वॉज आय. मला इट्स असं वाटायचं इनक्रेडिबल. काय म्हणताय, ऐकून आलं मला. I mean, like, it is incredible that you could let go of that, because that is, I think if there is one, म्हणजे that is, आता तू बोलल्यामुळे मला ते रिअलाइज होतंय की if there is one thing I'm attached to, it's my name. Like that is one thing I'm really attached to. Like I don't want to let go of that because I built it with a lot of hard work. त्यामुळे मला ते नाही जाऊ द्यायचंय. पण apart from that, yeah, but I don't think I can पण do what यू you डोंट did. हॅव टू लेट इट गो. म्हणजे मला असं वाटतं की मला जर कोणी हा प्रश्न मी कोणाला विचारू शकले असते तर कदाचित मी हे केलंही नसतं. पण वेन आय लुक ॲट इट, यू डोंट हॅव टू लेट द नेम गो. पण मला असं वाटतं की त्याच्या मागे माझ्या मनात खूप हॅव टूज होते, की मी जर माझा ब्रँड कुठे लावला तर ते असंच झालं पाहिजे. जर कोणी माझ्याशी रिलेट करत असेल किंवा मी सर्व्हिस डिलिव्हर करत असेल तर हे मिनिमम तर झालंच पाहिजे. तर मी ते क्वेश्चन केलं, पण ते मी नाव न बदलता सुद्धा आता क्वेश्चन करत राहते. म्हणजे वेन मी स्टार्टेड अगेन अदिती सुराणा.com बनलं, पण आता ते हॅव टू नाहीये. म्हणजे यू आर मोर प्लेफुल, यू अंडरस्टँड. जिथे पण तुम्ही अटॅच होऊन जे तुम्हाला अडकवून ठेवतं ते मग तुम्हाला ग्रेटफुल नाही बनू देत, कारण मग तुमची एन्टायटलमेंट येते कुठल्याही अटॅचमेंटची. आणि माझं कामही खूप आयडेंटिटीवर आहे ना, की मी लोकांची आयडेंटिटी काय हे समजून घेते. तर तो विषयाचा खूप अभ्यास केल्यानंतर पण तुम्ही मनामध्ये एका एक्स्ट्रीमला जाता. सो आय डोंट थिंक दॅट इज ऍप्लिकेबल टू बोथ ऑफ यू और सो मेनी पीपल. माझ्या केसमध्ये तो विषयच एवढा गहन झाला आणि खूप जास्त मी त्याच्या डीप मध्ये गेले, त्यामुळे पण असं झालं असेल असं मला आता वाटतं 5-6 वर्षांनंतर. सो I am so grateful for this tiny thing that I am doing with Nikhil and Aditi. That it's just very peaceful. हेच मी खूप हळू बोलले आयुष्यात. ह्याच्या पुढे मला कुठलंही वाक्य हळू बोलता येणार नाही, प्लीज. So yeah, एकदा मी रिपीट करते आणि मी एस स्ट्रोक दाखवते, म्हणजे जी लोक आज या व्हिडिओला पाहणार आहेत पहिल्यांदा त्यांना कळेल की आपला कॉन्टेक्स्ट काय आहे. आपण या प्रोसेसमध्ये जर्नलिंगचं वर्कशॉप, ज्याला आपण जर्नल राईट नाव असं म्हणतो, त्याच्यामध्ये 3 स्टेजेस आहेत. पहिली स्टेज ही की आपलं हे जे कॉन्व्हर्सेशन आहे त्याच्यात आपण वेगवेगळे पैलू ओपन करतो आणि कळत नकळत जिथे आपलं मन अडकलेलं आहे किंवा इमोशनली आपण कुठे अडकलेलो आहोत तर त्यांना ओपन प्रश्नांनी, वाक्यांनी, उदाहरणांनी ओपन करायचा प्रयत्न करतो. कारण मी तुम्हाला पर्सनली ओळखत नाही, तृप्ती ओळखत नाही, त्यामुळे आमच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये जे काही निर्माण होतं त्याच्यातून आम्ही हे इनडायरेक्टली करायचा प्रयत्न करतोय. तर जेव्हा हे तुमच्यापर्यंत पोहोचतं, जेव्हा तुम्हाला हे कळतं, तेव्हा मनामध्ये बरेचसे विचार येतात तुम्हा सगळ्यांच्या. आणि तीच ही प्रोसेस आहे, ती तशी डिझाईन केली गेली आहे की त्याने ते खवळून व्हायला पाहिजे. ती वॉशिंग मशीन सुरू व्हायला पाहिजे. पण ती वॉशिंग मशीन फक्त सुरू झाल्यावर आपल्याला लिहायला घ्यायचं नाहीये, जर्नल करायचं नाहीये. त्याच्यामध्ये एक स्टेप आहे, ती आहे हा स्ट्रोक, जो आपल्याला प्रॅक्टिस करायचा आहे. ह्याला आपण फ्लो ऑफ थॉट्स असं म्हणतो. या स्ट्रोक मध्ये वेगवेगळे मनातले जे विचार आहेत त्याच्यामध्ये कनेक्शन बिल्ड करण्यासाठी हा स्ट्रोक आपण बिल्ड करतो. तर सुरू हा स्ट्रोक वरती करायचा आहे इथे, आणि मग तुमचा फ्लो बिल्ड झाला पाहिजे. आणि जेव्हा फ्लो बिल्ड होतो तेव्हा हात मध्ये थांबतो. कधी विचार इकडे तिकडे जातात, कधी कधी तुमचा हात फिजिकली मुवमेंट मध्ये थांबतो. तर जर कुठेही हात थांबला, हा जेवढा सहजतेने जमेल तेवढा लांब करायचा आहे. खूप लांब झाला पाहिजे, खूप सेमच झाला पाहिजे दुसऱ्या स्ट्रोक सारखं, असं काहीच नाहीये. जस्ट बी इन दॅट फ्लो. तर तो फ्लो ब्रेक झाला कुठल्याही पॉइंटला तर हात उचलायचा आणि पुन्हा एक नवीन शब्द लिहिल्यासारखा दुसरा स्ट्रोक सुरू करायचा. हे सगळे जे गोळे आहेत ते विजिबल असले पाहिजेत. आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता मला हा स्ट्रोक संपवायचा आहे तर तो असा ओळीवर संपला पाहिजे, तो असा हवेत शेपटीने संपला नाही पाहिजे. शेपटीने ना सुरू करायचा ना संपवायचा. 5वा मुद्दा जो सगळ्यात महत्वाचा आहे की तुमचा जो श्वास आहे तो दीर्घ व्हायला पाहिजे, तुमच्या नॉर्मल ब्रीदिंग पेक्षा थोडासा लांब. तर खूप लांब ब्रीदिंग करायची गरज नाहीये, बट लॉंगर देन युअर नॉर्मल ब्रेथ किंवा डीपर देन युअर नॉर्मल ब्रेथ ही रिक्वायरमेंट आहे. जेव्हा तुम्ही हा स्ट्रोक करत असा तेव्हा म्युझिक ऐकू नका, फोनवर सातत्याने बघत राहू नका.
तो एक 10-15 मिनिटाचा वेळ घ्या आणि तो स्ट्रोक पूर्ण करा. आणि त्यानंतर स्टेज 3 आहे, जो प्रश्न प्रत्येक व्हिडिओमध्ये विचारला जातो, त्या प्रश्नाचं उत्तर लिहा. सो यू गॉट ट्रिगर्ड. पहिली गोष्ट एक एक काही कॉन्व्हर्सेशन मध्ये मुद्दे आपण ओपन केले. त्यानंतर उत्तर लिहिण्याआधी तो एस स्ट्रोक केला. तो औषधासारखं काम करतो. ते जे खवळलेले विचार आहेत त्याच्यामध्ये तो कुठेतरी सेटलमेंट बघतो आणि जे अननेसेसरी विचार आहेत, जे कधी कधी आपले सुद्धा नसतात, काकांचे, मामांचे, मित्रांचे, सोसायटीचे असे असतात ते, आणि ते आपण आपलेच मानून त्यांना फिरवत असतो, ते कुठेतरी शांत व्हायला सुरुवात होते आणि मग तुम्हाला तुमचे विचार कळतात त्या 10-15 मिनिटाच्या प्रोसेसने. हे का काम करतं ते थोडंसं समजून घेऊया. हात जेव्हा चालत असतो तेव्हा मन जे इनटँजिबल आहे, ज्याला आपण हात लावू नाही शकत, ज्याला आपण समजू नाही शकत, ते खूप फ्लिकरिंग आहे, ते प्रत्येक मोमेंटला बदलतं, ते मन तुमच्या मुव्हमेंटने, फिजिकल मुव्हमेंटने, श्वसनाने एका ठिकाणी येऊ शकतं. पण त्याची जर प्रॅक्टिस केली तरच ते होऊ शकतं. असं ते अचानक होत नाही. दॅट बिकम्स अ चॅनल. तुम्ही एका पद्धतीने तुमच्या मनाला आणि शरीराला सवय लावताय की मला शांत होण्यासाठी ही प्रोसेस मी इन्कल्केट करते, ह्याची मी प्रॅक्टिस करते. जेव्हा हे आपण करू, त्याच्यानंतर जेव्हा प्रश्नाचं उत्तर लिहाल तेव्हा ते उत्तर खूप आतून येतं. त्याच्यात खूप सगळा जो कचरा अननेसेसरी आहे तो येतच नाही, तो फिल्टर होतो आणि तेव्हा जे उत्तर येईल ते उत्तर तुम्हाला बरंच काही रिअलायझेशन देऊन जातं. हा अनुभव प्रत्येक व्यक्ती ज्याने जर्नल केलाय या पद्धतीने त्या प्रत्येक व्यक्तीचा राहिलाय. तर त्यामुळे तुम्हाला वाटेल की मी हा प्रश्न विचारला आणि काहीच नाही आलं तर मी काय करू? सिंपल आहे. तो प्रश्न विचारल्यावर 1 मिनिटं बसा आणि पुन्हा तो प्रश्न विचारा. मग पुन्हा जरी अगदी उत्तर नाही आलं तर अजून 1 मिनिटं बसा. टायमर लावून 1 मिनिटं बसा. उगीच असं मानून 30 सेकंड मध्ये नाही झालं असं करू नका. 1 मिनिट खरंच द्या. आणि असं झालेलं नाही आतापर्यंत की तिसऱ्यांदा कोणाला तो प्रश्न विचारावा लागला असेल. 2दा विचारून जर आपण शांतपणे बसलो की उत्तरं यायला सुरुवात होतात मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. तुम्हाला अगदीच नाही झालं तर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ट्राय करा. आणि माझ्या मते यायलाच पाहिजे तोपर्यंत. पण अगदीच तरीही नाही आलं तर प्लीज मला लिहा. असं होणारच ते माझी गॅरंटी आहे. पण नाही तर Instagramवर मला लिहा. फायनल इन्स्ट्रक्शन जो स्ट्रोक केलाय ते जे पेज आहे ते आम्हाला तुम्ही मला Instagramवर मेसेज करू शकता. आम्हाला मी म्हणणार नाहीये, मला माझ्या Instagram हँडलवर जे अदिती सुराणा आहे तिथे तुम्ही पाठवू शकता आणि आय विल लुक ॲट द स्ट्रोक आणि त्याच्यामध्ये जर काही तुम्ही चुकीचं करत असाल तर तो स्ट्रोक आपण करेक्ट करून तुम्हाला मी फीडबॅक देतो. तर त्यामुळे मेक शुअर की तुम्ही तो पाठवाल व्यवस्थित. राईट? ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आलेल्या आहेत. आणि जर कोणी निखिल सारखं असेल ज्याची बॅग ऑफिसमध्ये राहिली आहे आणि घरी पेन आणि पेन्सिल आणि पेपर नाहीये तर त्यांना मग ऑफिसला जावं लागेल किंवा जेव्हा लॉकडाऊन बंद होईल तेव्हा ही प्रोसेस सुरू करावी लागेल, किंवा जर बाजूला शेजारी कुठलं दुकान ओपन असेल किंवा बाजूला कुठले शेजारी असतील त्यांच्याकडे सोशल डिस्टन्सिंग पाळून पेन आणि पेपर मागावा लागेल. एवढे सगळे सोल्युशन्स मला आता आठवत आहेत. बाकी असं हवेमध्ये, उशीवर, कागदावर, टेबलावर हा स्ट्रोक करून त्याने काही बेनिफिट मिळणार नाहीये. त्यामुळे तो पेन आणि पेपर घेऊनच करावा लागणार आहे. मला काही सांगतात, अगं पेपर नव्हता तेव्हा मग मी असा तो असाच बोटाने केला, चालेल का? नाही, असं काही चालणार वगैरे नाही. का नाही चालणार? पण मला जाणून घ्यायचंय का नाही चालणार. म्हणजे मी जर आता उशीवर केला हा स्ट्रोक तर काय प्रॉब्लेम आहे? ती हँडरायटिंग जेव्हा आपण जे पेन अँड पेपर वापरतो आणि बेसिकली ही जी हाताची म्हणजे पामची जी मुवमेंट आहे त्याच्यामध्ये बरेचसे न्यूरॉन्स एंड होतात. ही न्यूरो पाथवेवर बेस्ड प्रोसेस आहे. तर आपल्या मेंदूमध्ये प्रत्येक विचाराने केमिकल रिॲक्शन बिल्ड होत असते आणि ती केमिकल रिॲक्शन पॅटर्न्स बिल्ड करते, विच इज कॉल्ड इलेक्ट्रॉनिक काइंड ऑफ अ प्रोसेस, जिथे सिनॅप्सिस मध्ये ऍक्च्युअल न्यूरो पाथवेज बनतात आणि ते हँडरायटिंग कॅप्चर करतं. तर का करतं हँडरायटिंग? कारण ते न्यूरॉन्स इथे एंड होतात. तळ हातावर आणि तळ पायावर खूप न्यूरॉन्स एंड होतात आणि दॅट्स हाऊ इट वर्क्स ॲज अ प्रोसेस. तर जेव्हा आपण हँडरायटिंग वापरतो म्हणून हे ॲक्युरेटली सांगतं सुद्धा. 800 प्रकारचे स्ट्रोक्स आहेत या हँडरायटिंग मध्ये, ज्याच्यातून प्रत्येक व्यक्तिमत्व बनत असतं. तर हे खूप असं सायन्स मी म्हणणार नाही क्लिअरली, पण एम्पिरिकल स्टडी आहे ज्याच्यामध्ये खूप अभ्यास केल्यावर लोकांना कळलं की ह्याचं कोरिलेशन या बिहेवियरशी आहे.
अँड दॅट्स हाऊ पीपल डिस्कवर्ड की काय हे सायन्स असू शकतं किंवा स्टडी असू शकतं. तर ग्रॅफोथेरपीसाठी ही मुवमेंट जी आहे, जी या 2 फिंगर्स मध्ये मोस्टली होते, ती मुवमेंट काम करते. म्हणजे मी लोकांना तोंडात पेन पकडून लिहिताना बघितलंय आणि पायाने सुद्धा लिहिताना बघितलंय आणि त्यांचं हँडरायटिंग सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. पण मी कधीच अशा व्यक्तींसोबत ग्रॅफोथेरपी वापरली नाहीये. त्यामुळे ग्रॅफोथेरपीचा बेनिफिट त्या लोकांना मिळेल की नाही मला माहित नाही. पण हे माहित आहे की हँडरायटिंग इज अ ब्रेन रायटिंग. त्यामुळे एक्सप्रेशन दिस वे इट वर्क्स. आय डोंट नो द अदर वे इट वुड वर्क ऑर नॉट, कारण मी कधीच अशा व्यक्तीबरोबर काम नाही केलं. त्यामुळे आय कांट कॉमेंट ऑन दॅट. So what Yeah. if my handwriting is really bad? What does that mean? सो हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याच लोकांना पडतो की तुला जर ते अक्षर वाईट वाटत असेल तर जोपर्यंत ते मला वाईट वाटत नाही तोपर्यंत त्याचा काही अर्थ नाही. इट्स लाईक हँडरायटिंग माझ्यासाठी ईसीजी सारखं आहे. त्यामुळे असं काही नाही की ते ईसीजी सुंदर दिसतो की वाईट दिसतो. इट्स अ ग्राफ ऍट द एंड ऑफ द डे. सो मला तो ग्राफच दिसतो. आणि सुंदर नवरा किंवा सुंदर बायको याचा अर्थ चांगला नवरा आणि चांगली बायको असा नाहीये. त्यामुळे चांगलं दिसणारं हँडरायटिंग म्हणजे चांगलं व्यक्तिमत्व असं वगैरे काही कोरिलेशन असते. नाही, पण ते वाचता नाही येत इतरांना. म्हणजे मी सांगू काय होतं की हा, वेन आय एम रायटिंग अ डॉक्टर वर्ड, बनतो. लाईक फॉर एक्झाम्पल मला जर मला स्क्रीन लिहायचं असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इफ आय हॅव टू राईट स्क्रीन, तर मी SC लिहिल्यावर मला तो शब्द संपवून पुढच्या शब्दावर जायचं असेल, त्यामुळे मी SCR आणि अशी एक स्ट्रेट लाईन लिहितो, मग मी पुढचं लिहितो. त्यामुळे ते वाचणारा कोणालाच, म्हणजे माझ्याकडे पेन पेपर नसण्यामागे मोठं कारण हेच आहे की की असं त्याचा उपयोग नाही. उपयोगच नाहीये ते. आय हॅव टू राईट विथ अ कीबोर्ड. म्हणजे माझ्या चेकवरची सही पण प्रत्येक वेळेस वेगळी होते, त्यामुळे माझे सगळे चेक बाउन्स होतात. तुझ्याकडे So, चेक घेऊन काही उपयोग नाही, डिरेक्टली ऑनलाईन ट्रान्सफर करणे. काहीच उपयोग नाहीये. ओके, काहीच उपयोग बरं नाहीये. झालं सगळे चेक सांगितलं. बाउन्स होतात. सगळे जे लोक त्यामुळे ऐकतात त्या सगळ्यांना कळेल की काय करायला हवं निखिल सोबत. तुम्ही माझा But चेक Nikhil फोर्स is a करण्याचा प्रयत्न director, करू so he नका. doesn't really have to pay. So it's अगं okay. प्रोड्युसर झाला ना त्या आय मुलीचा. एम ऑल्सो प्रोड्युसर. Oh yeah, I forgot. Oh. Now there are two ways I can struggle with you. Nikhil, hi. हाय. तर निखिल ऍक्च्युली त्याचं कारण हे असेलच की तुझं मन किंवा विचार हे खूप फास्ट पुढे पुढे पळत असतात आणि तुझं युअर बॉडी के नॉट कोप अप विथ इट. हे त्याचं ऑब्विस कारण आहे. पण दुसरं कारण हेही असेल की डे टू डे ऍक्टिव्हिटीजना तू कदाचित खूप महत्व देत नसशील. म्हणजे तू लिटरली त्या गोष्टी महत्वाच्या आहेत, एंड रिझल्ट काय, मग इथून पुढे कसं जाता येईल, असं जर विचार जे लोक सातत्याने करतात, गेट टू द पॉइंट असं वाटत असेल आणि इन्व्हॉल्व्ह होऊन, अटॅच होऊन किंवा असं खूप मोमेंट मध्ये राहायला ज्या लोकांना जमत नाही त्या लोकांचं हँडरायटिंग होतं असं थोडंसं. सो इट्स ऍक्च्युली वी स्पीक, मी पर्सनली असं म्हणते की क्वालिटी जी आहे प्रत्येक मोमेंटची, त्याच्यावर ज्या लोकांना फोकस नाही करतायत त्या लोकांना खूप पळापळ होते मनामध्ये, तेव्हा असं होतं की हँडरायटिंग इलिजिबल होतं. सो प्रॉबेबली समथिंग टू थिंक अबाउट. That makes sense. Yeah, the brain is running for sure. म्हणजे या माणसाच्या शांत दिसण्यावर जाऊ नका, ह्याच्या मनामध्ये खूप सारे विचार पळतायत. He's a bomb. टिकिंग असं म्हणायचं होतं का बॉम्ब असं. आदिती मला बोली यू आर अ बॉम्ब. एनर्जी ब्लास्ट करते ही मुलगी असं मला म्हणायचं होतं. वेल आय थिंक हा अख्खा आपला जो आपला वर्कशॉप होता तोच एक असा मस्त बॉम्ब होता आपल्यासाठी. जस्ट ओपनड अप सो मच फॉर अस. आणि त्याच्यावरती हे जे आजचं आपलं डिस्कशन आहे, जे आम्ही प्लॅनच केलं नव्हतं, जे खूप ऍक्च्युली द होल वर्कशॉप इज, निखिल खरं सांगायचं तर मी मागच्या शनिवारी तिशी गप्पा मारल्या रात्री, रविवारी आम्ही माझ्या लाईव्ह वरती अनाऊन्स केला वर्कशॉप, सोमवारपासून आम्ही चालू केला वर्कशॉप. म्हणजे तिच्याकडे मराठी मटेरियलही नव्हतं, म्हटलं चल 7 दिवस आपण करूया. आणि मग काल आमच्या लक्षात आलं की नाही चल एक और दिन कर लेते. म्हणजे सगळ्यांचं झालं की अरे आम्हाला तुमची सवय झाली, आता दर दिवशी 4 वाजता आम्हाला तुम्ही भेटता, असं काय करताय.
So we were like, okay, let's do this. वन आणि मोर डे असं म्हणू. या ऑल्सो अदिती रोज मला आम्ही जेव्हा जेव्हा सगळ्या वेगवेगळ्या मित्रमैत्रिणी आणि सेलिब्रिटींशी जेव्हा या मुद्द्यांवर बोललो आहोत, तर तो एक असा सरप्राईज क्वेश्चन असतो. म्हणजे मी त्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींशी बोलते, त्यांना घेऊन येते इथपर्यंत, आणि ते असं की काय बोलायचंय आपण, म्हणलं ते मलाही नाही माहिती, ते अदिती बोलणार आहे. बट हाऊ इट ऑल फॉल्स इन प्लेस ना, की तो प्रश्न त्याच गेस्ट साठी परफेक्टली ऍप्ट बसतो, विच इज सो ब्युटिफुल. आणि तो गेस्टही आमचा अर्ध्या तासात आलेला असतो. आणि हा गेले 6 महिने ग्रॅटिट्यूड वर काम करतोय. आणि आज सकाळी आम्ही म्हणजे मी अनाऊन्सही केलं की ग्रॅटिट्यूडचा प्रश्न मी उद्या विचारणार आहे. आणि जिथे लॉजिकली काहीच कोरिलेशन नाहीये, पण इट इज ऑलवेज बियॉन्ड लॉजिक. Yeah, I think it all kind of falls in place. Oh, how nice. So I think me officially आता I am kind of winding this session, this full workshop जे माझ्या पेज वरती मी चालू केलं फॉर मराठी पीपल, की मराठीत करायचंय आपण हे. आणि अदितीने खूप जेनरसली त्यात उडी मारली. आणि निखिल असो, गौरी असो, शुभांकर असो, किंवा सायली, सिड मेनन, माधुरी, मग त्याच्यानंतर भूषण प्रधान, उर्मिन आणि निखिल, असे जे अमेझिंग आपले 8 गेस्ट आहेत, यांना मी आय एम ऍक्च्युली इफ यू से कोणाला ग्रेटफुल आहेस तर मी ह्या लोकांना ग्रेटफुल आहे की यांनी इतकं मला कधीच डाऊट न करता अशी पटकन उडी मारली की हो आता करूया ना, आता करूया. म्हणजे आता वाजले 12 आणि निखिल इज सो अमेझिंग की त्याला मी 10:15 फोन केला आणि तो बोलला, हा 9:45 चालू करूया आपण. सो मच ऑफ रेडीनेस दॅट द युनिव्हर्स इज गिव्हिंग, विच इज ब्युटिफुल. आणि आय थिंक कधी थँक्यू आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना आणि पार्टिसिपंट्सना, मनापासून या पूर्ण प्रोसेसमध्ये आमच्यावर विश्वास ठेवला, प्रोसेसवर विश्वास ठेवला. आणि एखादी गोष्ट ट्राय करायला किंवा नवीन गोष्ट शिकायला खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे अनलर्निंग. टू लर्न समथिंग न्यू अनलर्न करायला खूप त्रास होतो. तर जोपर्यंत तुम्ही विश्वास नाही ठेवा तोपर्यंत तुम्ही ट्रायच नाही करा. तर ज्यांनी कोणी ट्राय पण करून बघूया असं म्हणून जरी ट्राय केलं असेल तरी थँक्यू, कारण इट इज लाईक गिव्हिंग अस अ चान्स टू प्रेझेंट समथिंग न्यू. आणि त्यातूनच कधी कधी बऱ्याचशा पॉसिबिलिटीज ओपन होतात. थँक्यू सो मच. थँक्यू तृप्ती. ऑल्सो वन मोर पर्सन ज्याला आपण विसरतोय, खूप खूप महत्वाची व्यक्ती, जिचं नाव आहे राशी. आणि अदितीची टीम, जे आम्ही रात्री व्हिडिओ पाठवल्यानंतर ते रात्री एडिट करतात, ते हा व्हिडिओ रेडी करतात, ते सगळे ग्राफिक्स क्रिएटिव्ह बनवतात, जे सुंदर स्टोरीज आहेत, जे आमचे कव्हर फोटोज आहेत, ते सगळं राशी आणि तिची टीम करत असते. आणि जी लोक दिसत नसतात, सो राशी यू हॅव लिसनिंग. आय कांट थँक देम इनफ. आणि हे बरं का गेले 40 दिवस नॉनस्टॉप चालू आहे. जेव्हापासून आम्ही 21 दिवसाचा वर्कशॉप सुरू केला. आणि संडेला सुद्धा काम करतात सगळी लोक. म्हणजे प्रत्येक दिवशी मी जेव्हा उठून पाहते की एवढी सगळी लोकच विश्वास ठेवतात, पण टीम एवढी कमिटेड आहे. आणि ऍक्च्युली आम्हा सगळ्यांना असं वाटतं की ही जे जर्नलिंगचं जे गिफ्ट आम्ही तयार करायचा प्रयत्न करत होतो, हे आमच्याही पलीकडे निघून गेलं. म्हणजे आम्ही सगळेजण त्याचे फक्त पार्ट्स आहोत आणि त्याचं एक स्वतःच चालणारं एक असं काय म्हणतात मशीन बनलंय. त्यामुळे आम्ही फक्त आमचे रोज सकाळी उठून आज काय डील करायचं असं उठतो आणि रोज 12 ते 14 तास कामं चालू आहेत. आणि आय एम सो ग्रेट. आय एम जस्ट सो ग्रेटफुल टू एव्हरी सिंगल पर्सन ऑन माय टीम. थँक्यू तृप्ती. थँक्यू एव्हरीवन. No, I'm glad to be witness to this. आणि शर्लॉकला पण थँक्यू की तो असा गुड बॉय सारखा छान झोपला इतका वेळ.